आपल्याला भगवद्गीतेमध्ये शिकवले की कितीही संकट आली तरी त्याला सामोरे जाऊन त्याला म्हणजे किती दुःख आली तरी त्याला आयुष्यामध्ये ते पचून आपल्याला कसं सामोरे जाता येईल, लोकांना कसं ऍडजस्टमेंट करता येईल. आता असं नाही की राजकारणामध्ये गेल्यामुळे सगळेच अनुभव चांगले येतात असं नाहीये. समजा एखादी गोष्ट किंवा योजना असेल किंवा एखादी वस्तू एखाद्या महिलेला मिळाली नाही तर ती एक महिला येते ऍडजस्ट करून की बाबा नाही आम्हाला मिळाली नाही. एकदम रागामध्ये पण येणाऱ्या महिला असतात. अगदीच. मग त्याला एक महिला एका महिलेला म्हणजे कंट्रोल करू शकते, बाबा नाही आता ही महिला आली आपण तिला ऍडजस्ट करू. मग त्याच्यानंतर त्या महिलेला समजून सांगलं, कारण महिला म्हणलं की तिला पहिल्यांदा ती गोष्ट कळलेली नसते की ह्यांना म्हणजे कुठून मिळते काय करायचं. मग तिला जर एक गोष्ट ती समजून सांगितली ना की ताई बाबा आज असं आहे त्याच्यामुळे आम्हाला हे करता येणार नाही, आम्ही पुढे देऊ शकतो असं जर सांगितलं तर त्या महिलेला पटतं आणि ती महिला लगेच माझा चेहरा हसरा आहे त्याच्यामुळे ती ऑब्झर्व करते. आणि ते ह्याच गोष्टींना म्हणजे मला तर असं वाटतं मी स्वतः तसं करते तर सगळ्यांनी तसं केलं पाहिजे. म्हणजे सगळ्यांना समजूनच घेतलं पाहिजे की संयम येतो, संयम पाहिजे. आणि की कुठेही आलं तरी समजा एखादा गरम डोक्याचा माणूस आला तर त्याला शांत करणे आपल्या हातात आहे ना.